हरे कृष्णा। तर सर्वांचं स्वागत आहे ह्या चौथ्या सेशन्समध्ये। याच्यापूर्वी आपण 3 सेशन घेतले आणि थर्ड सेशनमध्ये आपण बघितलं की मनुष्य जीवनाचं महत्त्व काय आहे, का मनुष्य इतर प्राण्यांपेक्षा महत्त्वपूर्ण आहे। त्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं शास्त्रामधलं, वेदांत सूत्रामधलं पहिलं ॲफोरिझम, अथातो ब्रह्म जिज्ञासा। Because human being have higher intellectual capacity, therefore he can inquire about absolute truth. म्हणजे त्याच्याकडे बुद्धिमत्ता आहे की ज्याने तो विचार करू शकतो आणि परम सत्याविषयी जिज्ञासा करू शकतो। Therefore he is higher. तो विशेष आहे आणि त्याच्याकडे तो विशेष गुण दिलेला आहे भगवंताने। याच्याविषयी आपण चर्चा केली। तर यानंतरच्या सत्रामध्ये आपण चर्चा करणार आहोत ती म्हणजे नेक्स्ट थीम आहे, जीवनाचं वास्तविक गंतव्य काय आहे। आपण कुठे जाणार आहोत आणि वास्तविक आपल्या जीवनाचं गंतव्य काय आहे, व्हॉट इज द डेस्टिनेशन। ओके, तत्पूर्वी गुरुवंदना आणि मंगलाचरण। ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। नमः ओम विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनीति नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे। हरे कृष्णा। तर आपण डेस्टिनेशन बघतोय, वास्तविक जीवनाचं गंतव्य काय आहे। तर प्रत्येकाच्या वेगवेगळ्या थीम्स आहेत की काय असायला पाहिजे गंतव्य। somebody wants to become rich, somebody wants to become famous, somebody wants to become strengthful, काही लोकांना बलवान बनायचं आहे, काही लोकांना बिझनेसमॅन बनायचं आहे, काही लोकांना अजून काही बनायचं आहे, काही लोकांना काहीतरी राजनैतिक पद प्राप्त पाहिजे आहे। प्रत्येकाच्या जीवनाचं ध्येय वेगवेगळं आहे, पण अल्टिमेटली जीवनाचं गंतव्य काय आहे याच्या बाबतीत आपण आज बोलणार आहोत। तर याच्यासाठी एक मी स्टोरीचा आधार घेत आहे ज्याच्या थ्रू आपल्याला कळेल। तर वन्स अपॉन अ टाइम एक राजा होते आणि ते राजा खूप शूरवीर होते आणि बरेच मोठे पराक्रमी होते। बरेच त्यांनी म्हणजे लढाया केल्या होत्या, त्यातून त्यांनी बरीच धनसंपत्ती गोळा केली होती। आणि त्यांच्याकडे, त्या राजांकडे सर्व काही होतं। त्यांच्याकडे धन होतं, पद होतं, प्रतिष्ठा होती, सामाजिक स्थिती त्यांची उत्तम होती, लाखो अनुयायी त्यांचे होते, त्यांच्या अनेक पत्न्या होत्या, संतान त्यांना होते भरपूर। तर सगळं हे त्या राजांकडे होतं। पण ह्या सर्व गोष्टींमध्ये तो राजा इतका गुंतून गेलेला होता की आपलं भगवंताविषयी काय कर्तव्य आहे याचं त्याला भान राहिलं नव्हतं। की आपली आजची स्थिती आपली ही अशीच आहे। राजाकडे एवढं होतं, त्यातलं कसपट बरबी आपल्याकडे नाहीये। स्टील आपल्याला अहंकार असतो, गर्व असतो। तर जसं आपण बोललो की धन, पद, प्रतिष्ठा, धनाचा जर विचार केला तर एव्हरीबडी इज बिहाइंड द मनी। कुठं जास्त मिळते तिकडे तो जातो। तर एक प्रायव्हेट सेक्टरमध्ये जर आपण बघितलं, माझ्याच जे कोण नातलग आहे त्यांच्याविषयी मी बघतो, तर त्यांची नोकरी सतत चेंज होत असते। They are behind the money. Just get money, more money. That's it. पैशाच्या पाठीमागे लागलेले। पण ते पैसा मिळवणं दॅट इज नॉट रॉंग, बट तुम्ही त्या गोष्टीमुळे भगवंतांना तुम्ही जर वेळ देऊ शकत नसाल तर तो पैसा काही कामाचा नाही आहे। हे बघा, धन, पद, प्रत्येकाला पद पाहिजे असतं, प्रत्येकाला, अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत। एखादा क्लास 4 वर्कर असला की त्याला क्लास 3चं पद पाहिजे असतं, क्लास 3 असला क्लास 2चं पाहिजे असतं, क्लास 2 असला क्लास 1चं पाहिजे असतं।
त्याच्यात आणि पुढे काय क्लास 1 आणि ए बी काय असेल त्यातला आणि ते पाहिजे असतं, तर त्याच्या पाठीमागे इथे लागलेले असते. पद, प्रत्येकाला प्रतिष्ठा पाहिजे असते. कोणी जर आपल्याला विश नाही केलं तर आपला अहंकार लगेच, मला विश नाही केलं. मी म्हणजे कोणतं सामान्य आहे काय, 10 वर्ष झाली जॉब करतोय मी, सिनियर आहे मी, लगेच क्विक आपला अहंकार आपल्याला सांगतो. तर हे धन, पद, प्रतिष्ठा ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्यामुळे आपल्याला काय होतं, आत्मज्ञानाकडे आपला थोडासा कल कमी होतो. तर एक गोष्ट सांगतो मी, समजा तुमच्याकडे धन आहे, पकडा, इट इज 0, 1 0 आहे तो. प्रतिष्ठा आहे, 1 0 आहे. त्याच्यानंतर पद एखादं चांगलं आहे, 0 आहे. पत्नी सुंदर आहे, 0 आहे. मुलं सुंदर आहे, 0 आहे. बंगला आहे, 1 0 आणि 1. गाडी आहे, 1 0 आणि 1. 10-12 प्लॉट आहे तुमच्या नावावरती, ते अजून 1 0 आहे. तर सगळं 0 0 पकडलं तर याची व्हॅल्यू होते 0. का? बिकॉज देर इज नो गॉड ॲट द सेंटर. देव, परमेश्वर सेंटरमध्ये तुमच्या जीवनाच्या नाही. आणि ज्यावेळी तुम्ही परमेश्वराला सेंटरमध्ये आणाल, तुमच्या जीवनाच्या केंद्रस्थान त्याला बनवाल परमेश्वराला, तर तो परमेश्वर त्या सगळ्या शून्याच्या पाठीमागे 1 म्हणून लागतो आणि मग त्या सगळ्या शून्याला व्हॅल्यू येते. एक 10 शून्य असतील तर ते 10 शून्याचे शून्यच, त्याच्या पाठीमागे 1 जर लागला, करोडोमध्ये त्याची किंमत होते. राईट? तर भगवंतांना केंद्रस्थानी आपण ठेवलं पाहिजे. बघू पुढे राजा काय करताय. मग राजाच्या सभेमध्ये एक साधू आले आणि साधू आल्यानंतर आता हे जे साधू आहेत, तर हे साधू का जातात राजांच्या दरबारामध्ये, तर साधूंचं कर्तव्य हे असतं, कारण ते खूप दयाळू असतात. भक्त जे असतात त्यांचा एक गुण हा एक आहे की ते दयाळू असतात, खूप दयाळू असतात. इव्हन भगवंतापेक्षाही दयाळू असतात. ते नास्तिकांना जाऊन सुद्धा ते प्रचार करतात भगवंताविषयी, इतके दयाळू असतात. तर हे साधूंचं काम काय असतं की ह्या पतित जीवांना, या संसारामध्ये अडकलेल्या जीवांना, संघर्ष करत असलेल्या जीवांना भगवंताविषयी आणि आत्मज्ञानाविषयी ज्ञान देण्याचं काम ते करत असतात, की जेणेकरून तो भगवंताकडे परत जाईल. हे साधूंचं काम असतं. साधू हे सांगतात की भगवंत बाबा कोण आहेत, भगवंताबरोबरचं तुमचं रिलेशनशिप काय आहे, त्यानंतर तुम्ही कुठून आला आहात, तुम्ही कुठे जाणार आहात, ही सृष्टी काय आहे, हे सर्वांचं ज्ञान ते साधू देत असतात. आणि ते एकदम प्युअर असतात. त्यांच्या पाठीमाग, त्यांच्या ते सांगण्या पाठीमाग एकच उद्देश असतो, तो म्हणजे पतित जीवांविषयी असणारी करुणा, दया, एवढंच. तर आजकालचे तथाकथित साधूचा वेश परिधान करणारे लोक हे सर्व सांगतात का बघा. हे सर्व सांगत असतील, देअरफॉर ही इज साधू, ही इज अ गुरु. गुरु या सेक्शन मध्ये हे आपण बघू, पण साधू, तर आजकालचे तथाकथित साधू जे आहेत ते मोस्टली ते काय करतात, काही योग वगैरे असे काही शिकवण्यामध्ये बिझी असतात. मी कोणाचं नाव घेत नाही, पण आहेत बरेच साधू असे की जे लोकांना योग शिकवतात. आणि योग म्हटले की लोकांच्या डोक्यात एकच थीम येते की योगा मॅट आणि ते वेगवेगळे एक्सरसाइजेस. व्हाय दे आर डुईंग ऑल दिस? टू मेक द बॉडी टोन्ड, टू बिकम अ स्लिम अँड फिट अँड टू इन्क्रीज द लाईफ एक्सपेक्टन्सी. माझ्या इव्हन जवळचे देखील लोक योगाला वगैरे जात होते, त्यांना विचारलं मी. काही काही लोक मला असे म्हणतात की आहे 7 डेचा वर्कशॉप आहे योगाचा, 7 डे, एवढी एवढी फी आहे, कम. 7 दिवसामध्ये काय शिकतात आय डोंट नो. बट योग मीन्स दे डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली योग मीन्स. योग हा शब्द युज या संस्कृत शब्दापासून आला आहे. आणि युज इट मीन्स टू कनेक्ट विथ द गॉड, टू लिंक विथ द गॉड. एनिथिंग दॅट
लिंक यू टू गॉड डायरेक्टली इज योग. मग आता हे जे काही योग चालू आहे, हे जे काही करतात, आज योगा म्हणून योगा डे असतो त्या दिवशी तरी सगळेजणच करतात ते. तर दीज आर सिंपल फिजिकल एक्सरसाइज अँड पार्ट ऑफ द योगा कॉल्ड एज आसन. जो योग म्हणतो त्याचा एक हा पार्ट आहे आसन. हा दॅट इज नॉट अ कम्प्लीट योगा. तो योगा करून तुम्ही जर भगवंताशी कनेक्ट होत असाल दॅट इज योगा. कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे, अष्टांग योग आहे, भक्ती योग आहे, हे पण योगच आहेत ना. तर निव्वळ फिजिकल एक्सरसाइज करणे दॅट इज नॉट योगा. दॅट इज वन पार्ट ऑफ योगा. एक पार्ट आहे त्याचा, आसन हा एक पार्ट आहे. तर त्यातलं ते फिजिकल एक्सरसाइज करतात, बट दे आर नॉट डुईंग द कम्प्लिटली योगा. देअरफॉर या योगाच्या नावाखाली बरंच काय चाललं आहे. असो, नेक्स्ट. तर मग हे साधू लोक, साधूंविषयी आपण बोलत होतो. तर मग हे साधू लोक काय गेले, हे साधू त्या राजांच्या दरबारामध्ये गेले आणि त्या साधूंना बघितल्याबरोबर ते उठले राजा. आणि राजांनी प्रणाम केला, दंडवत केला. राजांना त्या साधूंना बसायला जागा दिली. तर हाच तो शिष्टाचार, तो आजकाल राहिलेला नाहीये. राजा जरी असले, साधूंकडे काय नसतं. साधू ज्याला आपण म्हणतो त्या साधूंना इवन संध्याकाळी मला जेवणाला किंवा आहाराला काय मिळेल का नाही याची सुद्धा ते चिंता करत कधी नाहीये. दॅट इज साधू. दे आर कम्प्लिटली डिपेंड अपॉन गॉड. भगवंतावरती ते पूर्णपणे निर्भय असतात, अवलंबून असतात. and they know God will make some arrangement for them. Okay, that is sadhu. साधू संपत्ती गोळा करण्याच्या मागे कधी लागत नाही. तर साधू, तर त्या साधूंना त्या राजानं दंडवत प्रणाम केला. दंडवत प्रणाम आणि पंचांग प्रणाम असतो, ते आपण नंतर बघू. एक नमस्कार केला, रिस्पेक्ट दिला. तर साधूंनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण साधूंना असं लक्षात आलं की राजा जरी मला नमस्कार करत असेल, जरी माझ्याविषयी त्यांच्यामध्ये चांगली भावना असेल, पण भगवंताविषयी त्यांचा ऐकण्याचा काही मूड नाही आहे, त्यांचं काही इच्छा नाही आहे. ही स्थिती आज दिसून येते. प्रत्येकाला या जगात बोलायचं आहे, ऐकायला कुणीही तयार नाही. कोणाकडेही पेशन्स नाहीत. प्रत्येकाला फक्त बोलायचंच आहे. इवन देव हा विषय किंवा परमेश्वर जरी हा विषय काढला, ज्याला काय त्यातलं ज्ञान नाही तो देखील परमेश्वराविषयी त्याची काहीतरी कल्पना असतेच. इवन आमचे जवळच्या लोकांचं सुद्धा मी त्यांचे वर्ड्स काय असतात, कुठला देव कोणी बघितला आहे, ही त्यांची संकल्पना. सगळे देव एकच, ही त्यांची संकल्पना. म्हणजे कोणाची ना कोणाची काय ना काहीतरी संकल्पना आहे आणि आहेच, चालूच करतात ते बोलायला. although they don't know what really God is. So तर त्या राजाची भगवंताविषयी ऐकण्याची काही इच्छा दिसली नाही. मग त्या साधू म्हणाले, हे राजा, माझा एक अनुरोध असा आहे, म्हणजे माझा एक अनुरोध आहे, जो तुम्ही पूर्ण कराल तर मी संतुष्ट होईल. राजा पटकन त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना म्हणाले की हे साधू, तुमचा काय अनुरोध असेल ते मला सांगा, मी तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे इथं राजा जरी भगवंताचे ऐकण्याची इच्छा नसेल तरी साधूंना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. गोपी भरतूर पदकमल योर दास दास दासानुदास. म्हणजे आपण भगवंतांच्या भक्तांच्या 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 भक्तांचे दास झालो पाहिजे. दास दास दासानुदास. आपलं कसं असतं, बॉस बॉस बॉस, आपल्याला मोठं व्हायचं आहे, मला कोणाचं सर्वंट दास व्हायचं नाही. भगवंत म्हणतात की जो म्हणतो की मी श्रीकृष्णांचा किंवा भगवंतांचा भक्त आहे, ही इज नॉट माय डिवोटी, तो माझा भक्त नाहीये. जो माझ्या भक्तांचा भक्त आहे तो माझा भक्त आहे. आणि भगवंत म्हणतात, मी कुठं आहे,
मी साधूंच्या हृदयात आहे आणि साधू माझ्या हृदयात आहे. म्हणून भक्तांना तुम्ही जर संतुष्ट कराल तर ऑटोमॅटिकली भगवंत संतुष्ट होतील. बिकॉज वी कॅनॉट डायरेक्टली अप्रोच टू गॉड. हे नंतर आपण बघू व्हाय वी आर नॉट डायरेक्टली अप्रोच टू गॉड. आपल्याला भक्तांच्या माध्यमातून जावं लागतं. आपण डायरेक्ट 10वीची परीक्षा नाही देऊ शकत. आपल्याला पहिली दुसरी तिसरी करत जायला पाहिजे. जरी तुम्ही इंटेलिजंट असाल, तुम्हाला साइन कॉस टॅन थिटा सगळे येतं, स्टील तुम्हाला पहिली दुसरी तिसरी करूनच गेलं पाहिजे, कारण तसा तो शासनाचा नियमच आहे. तर गॉडला अप्रोच करण्याच्या बऱ्याच विधी आहेत आणि ह्या सर्व विधी तुम्हाला साधू की जे प्युअर हार्टेड आहेत ते सांगू शकतील. राजा गेले. राजांनी विचारलं की मी काय करू. त्याच्यानंतर मग ते साधू म्हणाले, राजा तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमचे जेवढे अनुयायी आहेत, राजाचे लाखो अनुयायी आहेत, लाखो 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 अनुयायी त्याचे होते. आपणही ते काय म्हणतात ते फॉलोअर्स किती झाले, व्ह्यूज किती झाले, माझ्या याला व्ह्यूज किती, हा एक अहंकाराचं प्रतीक आहे. ते बघतो ना की माझ्या फोटोला किती जणांनी लाईक केलं. तर राजाचे असे कित्येक अनुयायी होते. तर साधूंनी सांगितलं की तुम्ही काय करा, एक गावामध्ये तुम्ही तुमच्या राज्यामध्ये तुम्ही दौंडी पेटवा आणि एक व्यक्ती असा शोधा की जो सगळ्यात महामूर्ख आहे तुमच्या राज्यामध्ये. आणि त्या महामूर्ख व्यक्तीला तुम्ही काय करा, एक काठी हातात द्या आणि ती काठी घेऊन त्याला पूर्णपणे तुमच्या जे काय राज्य आहे त्याची परिक्रमा करायला सांगा. कंटिन्युअस त्याची परिक्रमा त्यानं करायची. ठीक आहे. आणि त्याला काय असेल ते सॅलरी तुम्ही द्या. त्याची सॅलरी जे काय असेल किंवा त्याचं जे काय असेल ते तुम्ही त्यांना द्या. तर राजा म्हणले ठीक आहे साधू महाराज, आम्ही ते करतो मी. त्यानंतर राजाने दौंडी पेटवली. सगळं झालं. त्यांना एक महामूर्ख सापडला. राजांजवळ तो आला. राजा म्हणले, हे महामूर्खा, तू मूर्खातला मूर्ख आहेस ना? यस. तर मी काठी हातात घे आणि काय कर, माझं जेवढं राज्य आहे तेवढं पूर्णभर तू फिरायचं, परिक्रमा करायची. यस. म्हणजे काय असेल ते महिन्याची सॅलरी धन तुला दिलं जाईल. चालू झालं ते. तो परिक्रमा करायला लागला. राजा इकडे जगायला लागला. वर्षानुवर्षे वर्षे गेली. आणि वर्ष गेल्यानंतर राजाला वार्धक्य आलं. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोष अनुदर्शनम. जन्म मृत्यू जरा आणि व्याधी. तर व्याधी आली. व्याधी म्हणजे डिसीज. कोणाला प्रत्येकाला काही ना काहीतरी डिसीज हा होत असतो. या मटेरियल वर्ल्डचा तो नियमच आहे. तर ते मेन दुःख काय आहे ते नेक्स्ट सेशनमध्ये येईल. पण थोडक्यात सांगतो की डिसीज जो प्रकार आहे प्रत्येकाला आहे. इवन वनस्पतीवरती सुद्धा डिसीज पडतो. ते उसावरती मावा पडतो बघा, ते स्प्रे मारतात उसावरती पंप घेऊन ते असं. तर डिसीज. तर राजा वार्धक्याचं झालंच होतं पण त्याला एक डिसीज हे झालं. आणि मग तो राजा काय करायला लागला, विलाप करायला लागला. आणि मग राजानं कळालं की आपली ही बाबा अंत समय आहे. आणि इन जनरली खेड्यामध्ये चालतं ना, ते लोक बोलवायला येतात, हे लोक बोलवायला येतात, मग ते भेटतात. राजा तसा आपल्या आतेश मित्र मंडळींना जेवढे कोण जवळचे आहेत किंवा त्याचे जे कोण आहेत त्यांना बोलवलं. ते ढसा रडू लागले का राजा कुछ ही दिन का मेहमान है. तर मग ते रडू लागले. राजाही रडू लागला. आणि राजाची एक गोष्ट डोक्यात येत होती की मला कोणाला तरी भेटायचं आहे. आय वॉन्ट टू सी समवन बट आय फॉरगॉटन दॅट. हू इज दॅट पर्सन. कोण असेल तो. तर नंतर राजा एक व्यक्ती आहे की ज्याला मी कामाला ठेवलेला आहे की जो महामूर्ख आहे त्याला मला भेटायचं आहे. ही राजाची इच्छा. मग त्यांना बोलवलं. ते आले. ते आपले काटे घेऊनच आले. ते महामूर्ख जे होते ते. मग राजा त्यांना म्हणाले, महामूर्खा आलास. येस. तुला मी कामाला ठेवलं होतं. चांगली तू
निष्ठेपूर्वक तू सेवा करत आहेस आणि मी आता फार दूरवर जाणार आहे, फार मोठ्या, इथे वर्ड आहे, हां मला एका मोठ्या बहुत दूर के स्थान पर मैं जा रहा हूँ, खूप मोठ्या स्थानावरती मला जायचं आहे, देअरफॉर तुझी मला आठवण आली म्हणून तुला बोलवलं. मग मूर्ख काय म्हणतो, तुम्ही एवढं दूरवर चाललाय ना तर मला सोबत घेऊन जाऊ ना. तर राजा म्हणतो, अरे मूर्खा, तुला सोबत मला तिथे नेता येत नाही. त्यावर मूर्ख विचारतो, हां तुमच्या राण्या आहेत नाही का, राण्यांना तुम्ही सोबत घेऊन जाणार असाल म्हणून मला तुम्ही घेऊन जात नाही, बरोबर आहे. तो राजा उत्तरतो, महामूर्खाचे लक्षण बरोबर तुझ्यामध्ये आहे. अरे मी माझ्या राण्यांना, माझ्या मुलाबाळांना सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही. अरे मग मी काम करतो म्हणतो. तो महामूर्ख काय म्हणतो, मी एक काम करतो, तुमच्यासाठी मी तुमच्या मंत्र्यांना वगैरे सांगून रथाची वगैरे व्यवस्था करतो मस्तपैकी, म्हणजे तुम्हाला कसं काही त्रास होणार नाही. मग तुम्ही रथातनं तिथे जा. राजा म्हणतो, अरे मूर्खा, अरे रथ वगैरे मी नाही घेऊन जाऊ शकत. त्याच्यावरती मूर्ख म्हणतो, हां म्हणजे तुम्ही पायाने चालत जाणार असाल असं वाटतंय मला. मग एक काम करूया, तुम्ही एवढं दूरवर चाललाय ना चालत, मग मी काय करतो, तुमच्या ते कोशागारातले लोक आहेत ना त्यांना सांगून मी तुमच्यासाठी धनाची व्यवस्था करतो, काही धन तुम्ही सोबत घेऊन जा, म्हणजे तुम्हाला ते वाटेत बरं पडेल. राजा म्हणतो, अरे मूर्खा, मी माझ्या कोठारामध्ये एवढं धन पडलेलं आहे, त्यातली एक गिन्नी सुद्धा मी घेऊन जाऊ शकणार नाही तिकडे. कसं कळत नाही तुला? हा. त्याच्यानंतर मग मूर्ख म्हणतो की राजा, हे मेरे प्रिय राजा, की तुम्ही तुमच्या राण्यांना घेऊन जाऊ शकत नाही, तुमच्या मुलांना घेऊन जाऊ शकत नाही, एवढं एखादा रथ घेऊन जाऊ शकत नाही, एवढं धन संपत्ती एवढं घेऊन जाऊ शकत नाही. मला खूप आश्चर्य वाटतो याचं. त्यावरती राजा उत्तरतो, हे बघ महामूर्खा, तुझं बोलणं बंद कर, मुळातच तू मूर्ख आहे, त्यामुळे असे मूर्खपणाचे क्वेश्चन तू विचारतेस मला. तर तू काय कर आता, तू माझी राज्याची निष्ठावान सेवा केलेली आहेस, बरेच वर्ष तू परिक्रमा करतो आहेस आणि तू खूप छान सेवा केलेली आहेस आणि आता तुला इथून पुढे सेवा करण्याची काही गरज नाही आहे. त्यामुळं तू काय कर, तुझ्यासारखाच एक मूर्ख शोध, कोण आहे का बघ. यू हॅव टू फाइंड आउट दॅट. तू शोधच त्याला आणि ही काठी त्याच्या हातात दे आणि त्याला परिक्रमा करायला सांग आणि तू तुझं काम आता बंद कर आणि तू रेस्ट कर आता, आणि तुला तुझी पेन्शन काय असेल ती मिळेल. म्हणजे आपल्याला देत नाही पण तिथं त्या काळी होती पेन्शन, पण राजा म्हणजे जी काय तुमची पेन्शन असेल ते आम्ही देऊ. मग तो मूर्ख म्हणतो, राजाजी माझ्यापेक्षा पण मूर्ख पाहिजे का? राजा म्हणतो, येस येस येस, तुझ्यापेक्षाही मूर्ख पाहिजे अजून. हे झालं. मग मूर्ख म्हणतो, हे ऐकल्यावरती मूर्ख म्हणतो, राजाजी हे घ्या, ही काठी तुमच्या हातात घ्या. आणि तो ती काठी राजाच्या हातात देतो. आता ती काठी राजाच्या हातात दिल्यावरती राजाला एवढा राग येतो, म्हणजे तू मला माझ्या हातात काठी देतो म्हणजे तू मला महामूर्ख समजतो? हा, तुझी अवकात आहे का? मला महामूर्ख समजतो तू? दुस्साहस कसं झालं तुझं हे असं म्हणायचं? तर मग तो मूर्ख म्हणतो, राजा तुमच्याकडे धन आहे, पद आहे, प्रतिष्ठा आहे, चांगली सामाजिक स्थिती आहे, राणी आहे, मुलं आहेत, हे सगळं तुमच्याकडे असताना सुद्धा तुम्ही जिकडे जात आहात यातलं काहीही तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला हे कळत नव्हतं का की तुम्ही एवढं सगळं कमवलं, एवढं सगळं तुम्ही वेळ त्याच्यामध्ये दवडला, एवढं तुम्ही त्याच्यामध्ये गुंतला, तुम्हाला एवढं कळत नव्हतं का की एक दिवशी आपल्याला मृत्यू येणार आहे आणि हे सगळं आपल्याला सोडून इथं जावं लागणार आहे? हे तुम्हाला कळत नव्हतं का? नाक नसलेली सुई सुद्धा तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकत नाही, हे तुम्हाला माहित नव्हतं का?
एवढं सगळं तुमच्याकडे असून तुम्ही कधी परमेश्वराविषयी जिज्ञासा केली नाही. तुम्ही तुमचं गंतव्य काय आहे ते कधी विचार केला नाही. मी कुठून आलो आणि कुठं जायचं आहे मला याचा तुम्ही कधी विचार केला नाही. तुम्ही भोगविलासात मग्न राहिला. मग ज्या व्यक्तीला स्वतःचं गंतव्यच माहीत नाहीये तो व्यक्ती महामूर्खच आहे. देअरफॉर टेक दिस स्टिक अँड वंडर. तुमच्याकडे घ्या म्हणजे ठेवून स्टिक. तर याचा अजून एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. तुम्ही एखादा मर्सिडीज कारमध्ये बसलेला आहे, सुपिरियर कार आहे ज्याच्यामध्ये AC वगैरे सगळं आहे, चांगली एकदम करोडोची कार असेल, त्याचे पुढचे ब्रँड असतील आय डोंट नो, पण मर्सिडीज चांगली असते माहिती आहे मला. तर देअरफॉर मर्सिडीज तुम्ही चाललेला आहे, तुमचा मित्र बसलेला आहे आणि तुम्ही मित्राला विचारताय, मित्र फास्ट अगदी म्हणजे मर्सिडीज 220, 200, 300 स्पीडनं जात आहे, हायवे आहे, आणि तो मित्र विचारतो अरे आपण कुठं चाललोय, म्हणजे आय मीन त्याला विचारतो एवढी फास्ट गाडी चालवतोय तुला कुठं जायचं आहे. मित्र म्हणतो मला का माहित नाही, म्हणजे मला फक्त एवढंच माहिती की गाडी फास्ट चालवायची आहे. अरे कुठं जायचं हे माहित पाहिजे ना. मित्र म्हणतो मला माहित नाही. याला तुम्ही काय म्हणाल? महामूर्खच म्हणाल ना. ज्याला आपलं गंतव्यच माहित नाही, कुठं चाललोय आपण, तो महामूर्ख नाही तर काय आहे मग. हा, देअरफॉर या राजाची देखील अशीच इथं कंडिशन झाली. मग राजाला लक्षात आलं की हा जो महामूर्ख दिसतो हा कोणी महामूर्ख नाही आहे. मग राजा त्यांच्या पाया पडले, त्यांना विचारलं की तुम्ही कोण आहात आणि इतकं ज्ञान तुम्हाला कसं काय आहे आणि तुम्ही इतके दिवस माझी मूर्ख म्हणून सेवा का केली आणि या माझ्या अंतकाळाच्या समयी मी काय केलं पाहिजे मला सांगा. मग तो जो मूर्ख होता, आय मीन जे कोणते होते, त्यांनी सांगितलं की कित्येक वर्षापूर्वी एक साधू आले होते तुमच्या दरबारामध्ये आणि त्यांनी तुम्हाला भगवंताविषयी मार्गदर्शन करण्याची जिज्ञासा दाखवली होती, पण तुम्ही काही त्यांना तशी जिज्ञासा दाखवली नाही. त्यामुळं गुरु महाराजांचं आय मीन त्या साधूंचं तुमच्यावरती एवढी दया होती, एवढं प्रेम होतं, जरी तुम्ही त्यांना ती दाखवली नाही जिज्ञासा तरीही त्यांचं तुमच्या इतकं प्रेम होतं की त्यांनी ही जबाबदारी मला दिली आणि त्यांनीच हा प्लॉट आखला होता की ऐन टायमाला तुम्हाला मी काय करेन याच्याविषयी मार्गदर्शन करेन. आणि माझ्या गुरूंनीच मला हे सगळं सांगितलं होतं. आणि बाय विल ऑफ द प्रोव्हिडन्स त्या राजाला कळालं. राजा ते जे साधू होते, आय मीन ते शिष्य होते, त्यांना शरण गेले. त्यानंतर राजानं त्यांच्याकडून ज्ञान घेतलं. त्या स्थितीमध्ये राजानं त्यांच्याकडून ज्ञान घेतलं आणि ज्ञान घेतल्यानंतर राजाला समजलं की हु इज गॉड, देव भगवंत कोण आहे, मी कोण आहे, माझं कर्तव्य काय आहे भगवंताबद्दल, अल्टिमेटली मी काय केलं पाहिजे. हां, आणि अल्टिमेटली तो राजा जे की ज्याच्यातून आपण भगवत प्राप्ती करू शकतो तो यज्ञ त्याने केला की जो कलियुगाचा यज्ञ आहे आणि तो म्हणजे हरिनाम संकीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर असं करत राजानं भगवद्धाम गाठलं. राजानं भगवद्धाम निघून गेले. तर याच्यातून आपण काय शिकतो या राजाच्या स्टोरीतून की राजासारखं आपणही भोगविलासात मग्न आहोत. आपण ही पैसा, प्रतिष्ठा, पद, सामाजिक स्थिती याच्या पाठीमागे लागलेलो आहोत. हां, माझे 2 जवळचे असे घनिष्ठ आहेत नातेवाईक की त्यांना मी सांगत असतो की इतकं तुम्ही गुंतू नका की तुम्हाला त्या भगवंताविषयी विचार करण्याचाही टाईम मिळणार नाही. इतकं माणसाने गुंतू नये. परमपूज्य गोपालकृष्ण महाराजांचं एक कोट आहे की तुम्ही इतकंही जीवनात स्वतःला गुंतवून घेऊ नका की तुम्हाला भगवंताविषयी काय म्हणतात विचार करण्याचाही वेळ मिळणार नाही. तर तेच आपलं चालू आहे. आपण 24 आवर्स स्थिती आपली कशी प्रगत होईल ह्याच्या पाठीमागे लागलेलो आहोत आणि त्याच्या पाठीमागे आपण कोण आहे आणि भगवंत कोण आहे आणि आपलं गंतव्य काय आहे हे आपल्याला त्याच्याबद्दल विचार करण्याचा आपल्याकडे वेळ नाही आहे.
तर राजानं काय केलं, अल्टिमेटली एका प्रामाणिक गुरुच्या शिष्याला राजा शरण गेले आणि शरण गेल्यानंतर त्यांनी काय केलं, शरण गेल्यानंतर त्या शिष्यांनी त्या राजाला दिव्य ज्ञान प्रदान केलं, ते राजानं आत्मसात केलं आणि जे काही मनुष्य जीवनाचं गंतव्य आहे ते म्हणजे भगवत प्रेम, कृष्ण प्रेम, भगवंतांची प्राप्ती, हे मनुष्य जीवनाचं गंतव्य आहे, डेस्टिनेशन आहे, ते जे राजानं शेवटला प्राप्त केलं. ओके, तर आजचा सेशन थोडासा मोठा झालेला आहे कारण स्टोरी होती आणि त्याच्यामध्ये थोडं फिलॉसॉफिकल पण पार्ट होते की जे सांगणं गरजेचं होतं. आजचा हा सेशन 30 मिनिटाचा झालेला आहे, सॉरी फॉर दॅट. तर मग या स्टोरीतून आपण हे शिकलो की व्हॉट इज द फायनल डेस्टिनेशन ऑफ ह्युमन बिंग, व्हॉट शुड बी द फायनल डेस्टिनेशन ऑफ ह्युमन बिंग. तर ते काय असलं पाहिजे, टू अटेन द लव्ह ऑफ गॉड. व्हॉट इज द पर्पज ऑफ रिलिजन इज टू टीच हाऊ टू लव्ह द गॉड. देवांवरती प्रेम कसं करणं हा धर्माचा पर्पज आहे, हा साधूंचा पर्पज आहे की तुम्हाला शिकवणं. आणि तुम्ही प्रामाणिक साधूंच्या संपर्कात गेला तरच हे शक्य आहे. अदरवाईज साधूंचा वेश परिधान केलेल्या लोकांकडून आयुष्यभर योगा जरी शिकला तरी तुम्हाला योग प्राप्ती होणार नाही. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस क्लास. आणि माझ्यामध्ये मी असं काही परफेक्ट माणूस नाही आहे की मला सगळ्या शास्त्रांचं नॉलेज नाही आहे किंवा मी सगळे शास्त्र वाचलेले आहेत अशातलाही काही भाग नाही आहे. पण जे काही मी प्रामाणिक वरिष्ठांच्याकडून ऐकलेलं आहे की जे सेल्फ रिअलाइज्ड सोल आहेत त्यांच्याकडून जे काही मी ऐकलेलं आहे तेच तुमच्यापुढे मी जसं आहेच्या तसं विदाऊट डायल्युशन विदाऊट डायल्युशन मी ते सांगण्याचा थोडाफार प्रयत्न करत आहे. सो आय एम नॉट अ परफेक्ट पर्सन बट स्टील मी काय करतो, जे आहे ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. जस्ट लाईक पोस्टमन काय करतो, एखाद्या मित्राने तुम्हाला 100 रुपये पाठवले ना तर 100 रुपयाचा लिफाफा तो घेतो आणि तुम्हाला आणून देतो. ना त्याच्यातून 10 रुपये काढून 90 रुपये करतो, ना त्याच्यातून 10 रुपये ऍड करून 110 करतो. त्याचं परफेक्शन कशात आहे, त्यानं 100 दिले ते तुम्हाला 100 देणे, याच्यातच त्याचं परफेक्शन आहे. ही मे बी इम्परफेक्ट बट हिज वर्क इज परफेक्ट. Similarly like that, I am doing just work of postman. जे नॉलेज वरून गुरु शिष्य परंपरेतून आलेलं आहे, जे मी ऐकलेलं आहे, जे मला ज्ञात झालेलं आहे भगवंतांच्या कृपेनं, ते मी जस्ट वितरित करण्याचा प्रयत्न करत आहे. ही एक सेवा आहे, बाकी काही नाही. आणि असंही म्हणलं जातं की भगवंतांच्या आणि गुरुच्या कृपेशिवाय भगवंताविषयी तोंडातून एक शब्द देखील माणूस काढू शकत नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. श्रील प्रभुपाद की जय, श्रील गुरुदेव की जय.